प्रॉडक्टचं एक बिल बनवायचं आहे आपल्याला, प्रॉडक्ट डॉट सी. सो काय करायचं होतं, इंटिजर प्रॉडक्ट आय डी, प्रॉडक्ट नेम, इंटिजर प्रॉडक्ट प्राइस, प्रॉडक्ट क्वांटिटी, प्रॉडक्ट टोटल. हे बघा, लक्ष द्या, मला एक आय डी द्यायचा आहे, एक नेम द्यायचं आहे आणि क्वांटिटी द्यायची आहे, कळलं. मग त्या प्राइस आणि क्वांटिटीची मल्टिप्लिकेशन होणार आहे, राईट. त्या मल्टिप्लिकेशनवर फ्लोटमध्ये CGST, SGST आणि फायनल टोटल. आता इथे फ्लोट का घेतलं, कारण आपण 6% काढतोय कशाचे, टोटलचे, म्हणजे पॉईंटमध्ये व्हॅल्यू येऊ शकते आपल्याला. हे झालं माझं व्हेरिएबल डिक्लेरेशन. हे झालं आपलं व्हेरिएबल डिक्लेरेशन्स हिअर, राईट. म्हणजे एक प्रोडक्टचा आय डी देणार जो की नंबर असणार, मग नेम देणार, नंतर प्रोडक्टची प्राइस आणि क्वांटिटी आणि त्याची टोटल, मग याला CGST, SGST आणि फायनल टोटल. सो लेट्स क्रिएट हिअर. एंटर प्रोडक्ट आय डी, %D, ampersand product ID, enter product name, %S, comma product name, enter product price, %D, comma प्रोडक्टची काय पाहिजे आपल्याला, प्राइस, printf, एंटर प्रोडक्ट क्वांटिटी. क्वांटिटी कशात असेल, इंटिजरमध्येच, scanf, %D, ampersand प्रोडक्ट क्वांटिटी. सो आपण आय डी दिला, नेम दिलं, प्राइस दिली आणि क्वांटिटी दिली, हे कळलं. आता काय करायचं, टोटल काढूयात. टोटल इक्वल टू प्रोडक्ट प्राइस इंटू प्रोडक्टची क्वांटिटी, CGST इज इक्वल टू टोटल इंटू 0.06, SGST इज इक्वल टू टोटल इंटू 0.06, फायनल टोटल इक्वल टू टोटल प्लस CGST प्लस SGST. हे झालं आपलं कॅल्क्युलेशन, कारण की मी तुम्हाला 6% बोललो टोटलला, कळलं. सो 6% CGST म्हणजे सेंट्रलसाठी आणि स्टेटचा SGST, कळलं. आता याला बिल प्रिंट करूयात. %D, प्रोडक्ट ID, प्रोडक्ट नेम, प्राइस, क्वांटिटी, CGST, SGST. प्रोडक्ट ID, प्रोडक्ट नेम, प्रोडक्ट प्राइस, प्रोडक्ट क्वांटिटी, CGST, SGST, and last is final total. %F, comma %F, this is CGST, %F, SGST, त्याच्यानंतर असेल इथे क्वांटिटी. ओके, दिस इज प्रोडक्ट क्वांटिटी, दिस वन इज द product ID, product name, this is product name here, %S, product name, then there is a price is also integer, price integer, so just use %D again, product price, product quantity, SGST, CGST, final total. So let's run the program now. Product.c. See, look at this, there is some error now. एरर काय आली आपल्याला, लाईन नंबर 33 मध्ये
इथे हा फायनल स्लॅशच्या आधी इकडे ना स्लॅश टी राहिला आपला, कळलं? ओके. सो अशा एरर जर आल्यात त्या तुम्हाला शोधता आल्या पाहिजेत. आय डी, नेम, प्राइस अँड क्वांटिटी. फायनल टोटल न्यू लाईनला नाही गेलं स्लॅश टी मुळे. स्लॅश टी स्लॅश टी स्लॅश टी स्लॅश टी. हे बघा, हे आय डी, नेम, प्राइस, क्वांटिटी, CGST, HGST, फायनल टोटल. फायनल टोटल. ओके. असं आपण बिल प्रिंट केलं इथे. सो 10,000 प्राइस, क्वांटिटी 2. टोटल प्रिंट करायला हवी होती, म्हणजे GST किती आला ते कळतं आपल्याला. इथे प्रिंट करा, प्रिंटएफ टोटल बिल %D, टोटल. त्या टोटलवर आपला GST येतोय, CGST आणि HGST. हे बघा, हे असं आलंय. ओके. असं आपण प्रॉडक्टचा बिलचा प्रोग्राम बनवलाय हा. सो सगळ्यात पहिला प्रोडक्ट ID पाहिजे होता आपल्याला, जो की इंटिजर आहे. इथे %D ने घेतला. मग प्रोडक्टचा नेम पाहिजे, जे %S ने घेतलं. मग प्रोडक्टची प्राइस घेतली आपण आणि क्वांटिटी घेतली. हे 4 व्हेरिएबल आपण ऍक्सेप्ट केलेत. मग टोटल कॅल्क्युलेट केलंय, CGST, HGST आणि फायनल टोटल. त्यावर आपण इकडे काय केलं, प्रोडक्ट ID, प्रोडक्ट नेम, प्राइस, त्याचं बिल, क्वांटिटी, CGST, HGST, फायनल टोटल, हे सगळं असं व्यवस्थित प्रिंट केलं. क्लिअर?